चला आज आपण बनवूया झटपट अशी व्हेज बिर्याणी। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये दाखवली तुम्हाला। बघा तांदूळ आपले एकदम मोकळे झाले तर आणि अवघ्या आपण 10 मिनिटाच्या आत ही बिर्याणी तयार केली। तर तुम्हाला कसे तांदूळ वापरायचे काय करायचं हे सगळं मी व्हिडिओत सांगितलंय आणि झटपट अशी आपली ही व्हेज बिर्याणी मी बनवून तयार केली। तर चला रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। तर चल झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बिर्याणी बनवण्यासाठी आपण इथे पहिला तर या टोपामध्ये कांदा तळून घेतला। याच्यातच आपल्याला बिर्याणी बनवायची बघा। कांदा आपण पहिला तळून घेतला व्यवस्थित। त्यानंतर आपण त्याच टोपामध्ये ना खडे मसाले टाकू। तुम्ही तुमच्या आवडीचे खडे मसाल्याचे टाकू शकता। तर मी तेजपत्ता जिरे टाकले होते, एक मोठी इलायची आणि चक्री फूल टाकले। त्यानंतर 2 मोठे कांदे बारीक असे कट करून घेतले ते टाकायचे। तर गॅसची फ्लेम आपण फास्ट ठेवूया। इथे मी ना 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तर ते टाकूया आपण याच्यामध्ये। कांदा व्यवस्थित आपण गुलाबी रंगावर भाजून घेऊया। हे बघा कांदा आपला छान भाजला। त्यानंतर आपण इथे 3 टमाटे घेतले छान असे लाल कलरचे बघा मस्त असे। तर हे टाकूया आपण आणि टमाटे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे। तर एकदम सॉफ्ट झाले पाहिजे टमाटे, त्यासाठी 3 ते 4 मिनिट आपण गॅस फास्ट ठेवला होता। त्यानंतर बघा आपले टमाटे पूर्णपणे सॉफ्ट झालेत। इकडे आपण ना फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट टाकायची। तर मी ते घरात बनवलेली आहे। तर 2 चम्मच आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकू। तर अद्रक लसणाची पेस्ट घरात बनवली ना तर अजून छान चव लागते, त्यामुळे मी फ्रेशच टाकली। अद्रक लसणाची पेस्ट पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। त्यानंतर आपण याच्यात तिखट टाकू। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर मला थोडंसं तिखट बनवायची तर मी इथे 2 ते 2.5 चम्मच टाकले तिखट। त्यानंतर 1 चम्मच आपण हळद टाकूया। थोडंसं पुदिना आणि थोडी कोथिंबीर टाकली। त्यानंतर जो आपण कांदा तळलाय ना त्यातला अर्धा कांदा आपल्याला याच्यात टाकायचा। अर्धा कांदा आपण वाचून ठेवूया नंतरसाठी। तर कांदा याच्यात टाकला ना तर टेस्ट अजून खूप छान लागते, त्यामुळे कांदा याच्यातच आपण परतून घेऊया। तर आपल्याला ना याच्यात 1 पॅकेट मी बिर्याणी मसाला टाकलाय। तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता, मी एव्हरेस्टचं घेतलंय। गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर आता आपण इथे 1 वाटी दही टाकले। तर दही वजनाने 100 ग्रॅम आहे। त्यानंतर आपण गॅस चालू करायचा बघा। आता दही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तर भाज्या घेतल्यात वाटाणा, फ्लावर, फरसबी, गाजर, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घ्या। तर मी पूर्ण ह्या भाज्या अर्धा कप आहेत। त्यानंतर 2 बटाटे घेतले, तर बटाटे पण आपल्याला याच्यात टाकायचे। तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकूया।
झाकण ठेवायचं आपल्याला याच्यावर आणि 5 मिनिटासाठी फक्त आपण झाकून ठेवू. म्हणजे भाज्या एकदम आपण डायरेक्ट टाकल्या, मॅरिनेट नाही केल्या, त्यासाठी 5 मिनिटासाठी आपण याला वाफेवर शिजून घेऊया. 5 मिनिटं झालेत बघा. आणि बघा भाज्यांना मस्त पाणी सुटले आणि अर्ध्याच्या वर आपल्या भाज्या शिजल्यात. तर आपल्याला अर्ध्या भाज्या शिजून घ्यायच्यात पहिल्या. हे बघा व्यवस्थित असं याला पाणी पण सुटले. तर याच्यातच आपण आता शिजवणार आहोत आपली बिर्याणी. तर त्यासाठी इकडे बघा तांदूळ मी बासमती तांदूळ घेतले तर लॉंगवाले, आणि हे 80% शिजून घेतले. त्यानंतर त्यातलं पाणी एक्स्ट्रा असतं ना ते काढून टाकले आणि चाळणीत ठेवले, म्हणजे मोकळं मोकळं होते ते एकदम. तर इथे आपण हे 300 ग्राम तांदूळ घेतलेले आहेत. तर हे पूर्ण तांदूळ आपल्याला याच्यात टाकायचे. तर त्यानंतर आपण याच्यावर आपला उरलेला तळलेला कांदा आहे ना तो टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर आणि थोडा पुदिना. थोडा इथे मी फूड कलर घेतला आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला थोडंसं मी कलरसाठी टाकलं आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, आता तुम्ही स्किप करा, पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्यानंतर आपण इथे थोडं तूप टाकूया, 1 चम्मच एवढं, जेणेकरून आपले भात अजून व्यवस्थित खूप छान लागतो तूप टाकल्याने. तांदूळ शिजवताना पण थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे तांदूळ पण एकदम मोकळं मोकळं होतं. आता झाकण ठेवायचं आहे, खाली जाड भांडं गांडायचं, काही तवा आहे आता काही जाड, आणि त्यानंतर 10 मिनिटासाठी याला झाकून ठेवूया. हे बघा मी खाली तवा मांडला होता आणि व्यवस्थित 10 मिनिटासाठी आपली दम देऊन घेतले. तर आपली व्हेज बिर्याणी बघा तयार झाली. भात पूर्णपणे शिजला आहे आणि बघा किती मोकळी मोकळी झाली. पूर्ण भाज्याही व्यवस्थित शिजल्या आणि भात पण आपला बघा व्यवस्थित शिजला आहे आणि मोकळी मोकळी पण झाली वरून. एकदम झटपट अशी आणि साधी सोपी आपली व्हेज बिर्याणी तयार झाली. तुम्हाला जर माझी ही व्हेज बिर्याणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.